पोर्शे कार अपघातामुळे पुण्यातील वडगाव शहरीचं इलेक्शन राज्यभर गाजलं, नव्हे देशभर गाजलं. पण त्या इलेक्शनचा रिझल्ट काय आला शेवटी? तर पोर्शे कारचं भूत जे मानगुटीवर बसलं होतं आमदार सुनील टेंगरे यांच्या इलेक्शनच्या आधी इलेक्शनपर्यंत ते राहिलं आणि शेवटी त्यांचा काही मतांनी पराभव झाला. नेमकं काय घडलं इलेक्शनमध्ये, कुठं चुकलं? खरं तर राज्यभरात महायुतीची लाट असताना टेंगरेंचा वडगाव शहरीत का पराभव झाला? भाजपनी साथ दिली नाही का? आणखीन काय झालं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः सुनील टेंगरेजी, तुमचं स्वागत. नेमकं काय घडलं इलेक्शनमध्ये? नाही, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल बऱ्यापैकी हे इलेक्शन अतिशय क्लोज झालं आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर बरेचसे नेरेटिव्ह सेट केले गेले होते. जसं तुम्ही पोर्शे प्रकरणात काही नसताना सुद्धा त्याच्यात होण्याचा प्रयत्न झाला. त्याच पद्धतीने अस्लम भागामध्ये एक वेगळा नेरेटिव्ह होता, म्हणजे मताचं ध्रुवीकरण झालं. त्याच पद्धतीने माझ्या मतदारसंघामध्ये खरं तर मी म्हणल की पैसा जिंकला आणि विकास हारला. आणि तुम्ही विचारलं बीजेपी, तर बीजेपीने आपलं काम केलं. अपवादात्मक काही नगरसेवक, माजी नगरसेवक होते, त्यांनी आपल्याला साथ दिली नाही. एवढाच एक फरक मला त्या जाणवला. आरपीआयनी माझी साथ दिली. आरपीआयतल्या काही नगरसेवकांनी त्या ठिकाणी वेगळी भूमिका घेतली आणि त्यांचं काम केलं. असं झालेलं आहे. आणि शिवसेनेने आपलं काम केलं. त्यामुळे असं काय होत नाही. घटक पक्षांनी काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. हा एक लोकांचा कौल होता, तो मी स्वीकारलेला आहे. खरं तर 20व्या फेरीपर्यंत तुम्ही आघाडीवर होता. म्हणजे फ्रॉम प्रत्येक राऊंडला तुम्ही आघाडी, पण 20व्या फेरीनंतर असं काय घडलं की 3 राऊंडमध्ये तुमचा पराभव झाला? नाही, हे पहा, प्रत्येकाचा आपला आपला एक बालेकिल्ला असो. लास्टच्या 3 राऊंडमध्ये त्या ठिकाणी वडगाव शिडी आणि खराडी होती, त्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी त्यांना लीड मिळणं अपेक्षित होतं. परंतु माझ्या भागातनं जात असताना की आजही काही घटना अशा होत्या की ज्याच्यामुळं स्लम भागातले काही माझी मतं ती विभागली गेली आणि तिथं जे अपेक्षित लीड होतं ते कमी पडलं होतं. त्यामुळे जर थोडं लीड अजून असतं तर त्या ठिकाणी मला माहिती वाटतं की आपल्याला तिथं यश प्राप्त झालं असतं. आता तुम्ही बोलताना बोलला की भाजपच्या काही नगरसेवकांनी कामं नाही केली. खरं तर तुमच्या समोरचे जे इच्छुक होते जगदीश मुळीक, त्यांनाही लढायची इच्छा होती. अगदी शेवटपर्यंत ते लढत होते. फॉर्मही भरला होता त्यांनी. नंतर फडणवीसांनी सांगितलं माघार घेतली. त्यांनी खरंच मदत केली का? तुम्ही दिसत होता सोबत, पण आम्हाला तसं जाणवलं नाही. नाही, त्यांनी प्रामाणिकपणे मला मदत केलेली आहे. त्यामध्ये कुठेही दुमत नाही. म्हणजे अपवादात्मक सगळीकडे असतात, तशा पद्धतीने झालं. पण असं काही जगदीश मुळीकांवरती शक घेण्यासारखं काही नाहीये. गणित कुठे चुकली? गणित तुम्हाला माहिती, आज बऱ्याच घटना जशा होत्या, तुम्ही म्हणला तसं पोर्शे प्रकरणातल्या लोकांना थोडेसे गैरसमज येत होता. काही आता एक मतांचं ध्रुवीकरण म्हणा किंवा त्या ठिकाणी राजकीय पक्षांनी बरेचसे आरोप माझ्यावरती केले होते. त्याच्या वेगळ्या पद्धतीने मांडण्यात गेलं. साहेबाला मी नोटीस पाठवली, असं काहीतरी सांगण्यात आलं. ऍक्च्युली ते सगळं या ठिकाणी सहानुभूती मिळवण्यात ते लोक सक्सेसफुल झाले. भाजपचा खरंच काही फटका बसला नाही? नाही, तसं काही नाही झालं. नाही झालं. नोटा एक जास्त झाल्या. नोटा जास्त मतं पडली. नोटा का बरं? म्हणजे कशामुळे? खरं तर हा मतदारसंघात भाजपचं मोदी सपोर्टर खूप आहेत. त्यांनी काम केलं, त्यांच्यामुळेच आजपर्यंत इतक्या मताधिक्यापर्यंत मी जाऊ शकलो. आता पुढं काय? पुढे आता नेते आहेत. मी पक्षाचं काम करत राहणार आहे आणि जो आदेश माझे नेते देतील ते मी पाळत राहणार आहे. आणि विकास कामांवरती आज सत्ता आमची आहे, त्यामुळे विकास आत्ताही माझी 50 कोटीची कामं या ठिकाणी वर्क ऑर्डर स्टेजला आहे. ती कामं मी मार्गी लावणार, लोकांची कामं करत राहणार. म्हणजे जरी आमदारकीत पराभूत झाले असले तरी सत्ता शेवटी महायुतीची असणार आहे. त्याची सगळी पूर्ण कामं होणार? 100% होणार. मी दादांकडे ज्या एवढ्या माझ्या मतदारांनी मला मतं टाकल्यात त्यांना निराश करून थोडी थांबणार आहे. त्यांच्यासाठी मला सातत्याने काम करत राहावं लागणार आहे. महापालिकेची इकडे आता इलेक्शन आहे, त्याच्यामध्ये सक्रिय काम करू. चांगल्या कार्यकर्त्यांना ठिकाणी संधी देऊ आम्ही. आणि परत एकदा ह्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचं वातावरण तयार केल्याशिवाय मी राहणार नाही. खरं तर ह्या मतदारसंघात तुम्ही तिन्ही आजी माजी आमदारांचे आपापले एरिया आहेत. म्हणजे तुमचं टिंगरेनगर आहे, तिकडे खराडी वडगाव शिरी बाप्पूंचं आहे, मुळीकांचं कलेनगर तो साईड आहे. नेमकं आपल्याला लीड कुठं कमी पडलं? लीड मी तुम्हाला सांगितलं ना काय झालं. लीडचा असा विषय आहे की बऱ्याच घटना त्याच्यासाठी कारणीभूत आहेत ना. मी जसं आता तुम्हाला दोन्ही घटना सांगितल्या, त्याच्यामध्ये थोडंफार फरक पडलेला आहे. पण मला लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने मदत केली. भाजपचे ते 5 नगरसेवक कोण आहे ज्यांनी काम नाही केलं?
5 नगरसेवक एवढे मला नाही सांगता यायचे, पण मला त्यांच्या बऱ्याचशा म्हणजे चांगल्या नगरसेवकांनी कामं केलीत मला. म्हणजे जर तुम्ही विशेषतः जर बघितलं तर ज्ञानेश्वर शिंदे आला, योगेश मुळीक झाला, त्याच्यानंतर सुनीता म्हणजे भाजपचे सांगतो सुनीताताई गलांडे झाल्या, संदीप जराड झाला, राहुल भांडारी झाल्या, यांनी पूर्ण झोकून देऊन माझ्यासाठी कामं केलेली आहेत. कामं नाही केली ती कोण आहे? कामं न केली असं मला आता एक्झॅक्टली नाही सांगता येणार, पण तू आहेत एवढं सांगतो. म्हणजे सुनीलजींनी तिथं नेऊन ठेवलेलं आहे. 5 नगरसेवकांनी कामं नाही केली त्यांची. ती कोण आहेत ते खरं तर आगामी वेळात त्यांनी शोधून ठेवलं असेल, पण आता महायुतीचा घटक पक्ष असल्यामुळे, मित्र पक्ष असल्यामुळे ते बोल. महेश गलांडेंनी पण चांगलं काम केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आता एक एक नाव शोधून काढतात ते नंतर त्यांचं राजकीय भाषेत त्यांचा हिशोब होईलच. पण सुनील टेंगरे पोर्शेकार प्रकरणामुळे पडले आणि मतांचं ध्रुवीकरण झाल्यामुळे पडले आणि भाजपच्या 5 नगरसेवकांनी काम नाही केलं हे त्यांनी थेटपणे सांगितलेले. आता बघूया आता काय होईल ते. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.